बॅटला फुलटत लगेच ताव मारला. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि नक्कीच हे आमचं समालोचन कक्ष आपण पाहू शकता. अजयजी गरज सर आणि नक्कीच त्याचबरोबरीने आमचं योगी सर देखील आहेत. त्यांना देखील दाखवणं गरजेचं आहे कारण की हा नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये फ्रेश चेहरे आहेत. तदनंतर मात्र आम्ही नक्कीच ग्वाही देत नाहीये कारण की रंगीबेरंगी चेहरे दिसतील कारण की आज बुरा मत मानो भाई होळी हे आज होळीचा दिवस आणि नक्कीच आज नक्कीच आपण पाहतरी स्पर्धा देखील चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय आणि ही मॅच मधल्या आतमध्ये आता मात्र पाहायला मिळेल. एका बाजूला संघ असेल अर्थातच प्रतापगड रॉयल्स आणि त्यांच्या अगेन्स्ट जंजिरा सुपर किंग्स. जंजिरा सुपर किंग्स या संघाने नक्कीच शेवटचे 2 सामने जिंकले आणि आता मात्र नक्कीच हा सामना जिंकणं देखील तितकंच गरजेचं आहे. डू ऑर डाय अशी नक्कीच परिस्थिती मधल्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि प्रतापगड रॉयल्स हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतो इन ऍक्शन मध्ये. त्यांनी एकही सामना जिंकलेला नाहीये. चला पंच आपण लगेचच सामन्याला सुरुवात करायची. चला कुठल्या तरी एका खेळाडूने जायचं आहे दुसऱ्या पंचांसाठी कारण की थोडस नक्कीच आराम देणं गरजेचं आहे. काही हरकत नाहीये कारण की आमचे दैवतजी वेडेकर आणि गुणेशजी पाटील तत्परता दाखवत आहेत. लगेच सलामीची पेहर मधाच्या आतमध्ये थोडीशी वेगळी रणनीती शेवटच्या मॅच साठी या ठिकाणी मात्र अनेक खेळाडूंना संधी देण्याचं कार्य केलं जातं. या मॅचच्या माध्यमातून पाहायला मिळेल सलामीला याचा बॅटर वैभव नॉनस्ट्राईक केल्याचा बॅटर माणिक घरतला आपण पाहतोय आणि नक्कीच दोन्ही बॅटर्स आपल्याला पाहायला लागले नक्कीच चेंज केलेत कारण की 4च्या 4 सामने नक्कीच ते पराभवाच्या छायेखाली गेले होते. त्या अनुषंगाने हा अंतिम सामना त्यांचा देखील आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज गोरखनाथला आपण पाहतोय. गोरखनाथ गोलंदाजी ट्रॅकवरती होतोय सज्ज आणि मॅचला देखील होईल सुरुवात. या ठिकाणी मात्र नक्कीच आपण पाहतोय ही मॅच तितकीच महत्वाची असेल ती म्हणजेच जंजिरा सुपर किंग्स या संघासाठी हा सामना जिंकणं गरजेचं आहे. गेम ऑन लेट्स प्ले शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू फेकला जाईल. हो रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल. पहिला चेंडूवरती आपण पाहिलं तर हा निर्धाव चेंडू फेकला जातोय. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता वैभवचा. यंग खेळाडू आहे यंगेस्ट खेळाडू आहे तिथे मात्र नक्कीच त्याला देखील संधी मिळाली. संधीचं सोनं करावं लागेल. हो पुन्हा एकदा बॅक टू बॅक या ठिकाणी मात्र नक्कीच बिग हिट करण्याचा प्रयत्न परंतु ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. या ठिकाणी मात्र बॉल येण्याच्या आधीच बॅट फिरवली जाते. मोठा फटका मारण्याचा नक्कीच मनसुबा आखला जातोय वैभवच्या माध्यमातून. चांगली धावसंख्या बिल्डअप करावी लागेल हा सामना जिंकायचा असेल तर. हो बॅटची लिडिंग एज आणि शॉट थडमाला क्षेत्ररक्षक तैनात. मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. चांगली सुरुवात म्हणू शकता या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर. एका बाजूने आपण पाहिलं प्रतापगड रॉयल्स त्यांच्या अगेन्स्ट जंजिरा सुपर किंग्स या 2 दिग्गज संघादरम्यान ही मॅच आहे आणि आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत फक्त आणि फक्त एकच धाव या ठिकाणी मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. हो इथे मात्र फटका लाजवाब आहे. उंची जास्त लांबी कमी डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक. हो इथे मात्र झेल देखील सुटतोय अमोलच्या माध्यमातून आणि तत्पर या 2 धावा लगेचच धावफलकावरती जोडल्या जात आहेत. तसा झेल सुटला तशा 2 धावा धावफलकावरती जोडल्या. चला डगआउट मधून नक्की जास्त आवाज करू नका प्लीज. थोडीशी शांतता बाळगायची आहे विनंती असेल खेळाडूंना. अप्रतिम फटका होता माणिक घरत यांचा. हो क्या बात आहे. दुसरा फटका देखील लाजवाब आहे. नक्कीच या खेळाडूंना आधी संधी देणं गरजेचं होतं. नक्कीच ते देखील सांगतात की मला जर आधीच्या मॅच मध्ये संधी दिली असती तर संधीचं सोनं जरूर केलं असतं कारण की आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 3 धावा धावफलकावरती जोडल्यात. चांगली फटकेबाजी करतोय आणि त्याच्या सोबतीनं वैभव देखील नक्कीच त्याला साथ देतोय.
गोरखनाथ पुनश्च सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅक मध्ये. हो इथे मात्र नक्की सरळ बाटने चेंडूला खेळून काढलाय क्षेत्ररक्षकात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि हो इथे मात्र लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय आणि 2 धावा लगेचच धाव फलकावरती जोडल्या गेल्या. आक्रमकता दाखवली जाते, मोठे फटके येत नाहीत, परंतु सिंगल डबलने या ठिकाणी मात्र संघाची धावसंख्या पुढे नेण्याचा कार्य केले जाते दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. वैभव आणि माणिकला आपण पाहतोय चांगली फटकेबाजी करतात. एका बाजूने गोरखनाथ देखील चांगली गोलंदाजी करतोय. हो इथे मात्र मिस्टामिक स्ट्रोक. बराच वेळ चेंडू हवेत आहे, झेल होईल का? ओहो इथे मात्र चुकीचा अनुमान कल्पेशा आणि त्या ठिकाणी मात्र साधा सोपा असा झेल सुटला आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 9 धावा आणि जेवणाची नक्कीच व्यवस्था सुरू झालेली आहे. नक्कीच विनंती असेल सर्व ग्रामस्थांना आणि खेळाडूंना की आपण लगेचच जेवणासाठी जायचं आणि आजच्या दिवसाची जेवणाची जी व्यवस्था आहे ते सन्माननीय विद्यमान सरपंच जगनशेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत केलंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूयात हार्दिक आभार. असंच प्रेम त्यांचं देखील या स्पर्धेवरती राहतोय आणि त्याचबरोबर साईनाथजी बजागे यांचं देखील मोलाचं सहकार्य राकेशजी दिगाडकर, नितेशजी भोयर, मोहनजी बजागे, नितीनजी भंडारे, हनुमानजी दिगाडकर, दशरथजी बजागे आणि अभयजी घरत आणि शंकर बजागे या नक्कीच आचार्यांच्या माध्यमातून आजचं जेवण नक्कीच रुचकर चविष्ट असं जेवण आपल्याला नक्कीच खायला मिळेल यात मात्र शंका नाहीये. तर आपण लगेचच आस्वाद घ्यायचा आणि जेवणाचा आनंद देखील लुटायचा. जाऊयात मॅचच्या दिशेनं. दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज शुभम होतोय सज्ज. कॅमेरामॅन एंड करणार. हो बादची रेटिंग आहे आणि इथे मात्र यष्टीरक्षक देखील जेवण सुटतात आणि या ठिकाणी मात्र नक्कीच झेल देखील सुटला आणि धावबाची जी संधी होती ती देखील गमावली आणि इथे मात्र नक्कीच डगआउट मधून वेगळे इशारे येतात दोन्ही बॅटर्ससाठी, कारण की जी संधी दिली होती आता मात्र त्याची एक्सपायरी डेट जवळ आली असं नक्कीच ते सूचित करतात की आता मात्र आपण खेळपट्टीच्या बाहेर येणं गरजेचं असं देखील ते सांगतायत. हो आडव्या बॅटने पुनश्च बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आणि तत्पर मिळते लेग बायच्या स्वरूपाने एक धाव. चांगली फटकेबाजी करणं गरजेचं आहे कारण की हा सामना जिंकणं गरजेचं होतं आणि त्या अनुषंगाने चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मधाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. 2 चेंडू आतापर्यंत फेकलेत शुभमने देखील. हो इथे मात्र नक्कीच फर्निचर डिस्ट्रॉय प्लेड ऑन फलंदाज बाद. पहिला विकेट नक्कीच मधाच्या आतमध्ये प्रस्थापित केला. माणिक घरात बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद झाले. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता मात्र दाखल होतील विनोदला आपण पाहतोय. लेफ्टी विनोद आता मात्र नक्कीच स्ट्राईक एंड वरती असेल. चांगली फटकेबाजी करावी लागेल. हो इथे मात्र हा चेंडू पाहावं लागेल. अगदी खेळपट्टीच्या बाहेर पडले की काय. पंचांचा वाईटचा इशारा आलाय. वाईट चेंडू या ठिकाणी मात्र फेकला जातोय आणि नक्कीच धावसंख्या एकीने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवरती. चांगली फटकेबाजी करावी लागेल लेफ्टी विनोदला देखील. हो क्या बात आहे. आडव्या बॅटने ऑन साइडला देखना स्ट्रोक आणि चेंडू फरार होतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषा पार. दर्जेदार चौकार. पंधरा या आकड्यावरती. उर्वरित 16 धावा धावफलकावरती कारण की एक वाईट चेंडू देखील हाताळला होता. हो हा फटका देखील लाजवाब. लेफ्ट स्ट्रोक आणि
अगदी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बऱ्याच वेगळ्या त्या ठिकाणी मात्र उपस्थित झाले आणि तत्पर या धावा मिळतील त्या म्हणजेच 2 धावा. 2 धावा धावफलकावरती जोडला जातो. नक्कीच निसर्गाशी काहीशे नक्कीच या ठिकाणी मात्र वारे आपल्याला वाहताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच अंतिम दिवसामध्ये या गोष्टी बऱ्याच वेळा या लीग मध्ये आपण पाहत असतो. मागच्या वर्षीमध्ये देखील अशा घटना फार झाल्या होत्या. पावसाने देखील हजेरी लावली होती आणि आज मात्र नक्कीच हे वादळी वारे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. हो क्या बात आहे. खोलवर टप्पाचा चेंडू होता खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात डीप मध्ये. हो इथे मात्र थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते. नजर दुर्घटना घडली आणि तत्पर या 2 धावा लगेचच सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धावा धावफलकावरती जोडल्या आणि अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 20 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. वीस धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्या. 20 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि आता मात्र नक्कीच हे अंतिम षटक असेल. चला क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज करणला आपण पाहतोय. केतन आहेत. केतन सज्ज झालाय. त्याच्यावरती विश्वास दाखवला अंतिम षटकामध्ये. केतन देखील चांगली गोलंदाजी करतोय परंतु आज त्याला देखील या अंतिम मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. चला जास्त वेळ घेऊ नका. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज केतन ऑन दी मार्क. हो क्या बात आहे. इथे मात्र नक्कीच नजाकत बरा स्ट्रोक पाहायला मिळतोय. अगदी नक्कीच नजर ठेवली शेवटपर्यंत चेंडूवरती आणि अगदी या ठिकाणी मात्र आपण पाहता थोडीशी नक्कीच बॅटचा स्पर्श केला आणि 1 धाव नक्कीच या ठिकाणी मात्र घेऊन स्ट्राईक रोटेट करून दिली लेफ्टी विनोदला, कारण की त्याच्या बॅटमध्ये एक चौकार आला होता आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र ताच नक्कीच रणनीती आखली गेले. उर्वरित 5 चेंडू होता मात्र नक्कीच विनोद खेळले यात मात्र शंका नाहीये, कारण की स्ट्राईक आता मात्र त्याच्याकडे. धावसंख्या धावफलकावरती 21 आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच या ठिकाणी मात्र आयोजकांच्या वतीनं सूचना येते की नक्कीच जे खेळाडू रेग्युलर क्रिकेट खेळत नाही त्यांच्यासाठी नक्कीच पुढच्या वर्षी पुढच्या हंगामामध्ये नक्कीच 1 दिवस त्यांच्यासाठी राखीव ठेवला जाईल. त्या दिवसामध्ये त्यांना संधी दिली जाईल खेळण्यासाठी. हो इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहावं लागेल या ठिकाणी मात्र चुकीचा थोडासा खराब थ्रो आणि तत्पर या 2 धावा 3री धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा देखील या ठिकाणी मात्र पूर्ण केल्या जात आहेत. हो इथे मात्र चुकी घडले. स्ट्राईक सोडण्याचं कार्य केलं वैभवने आणि आता मात्र फलंदाज बाद असेल कुठला ते पाहणं गरजेचं आहे. पप्पू का आना बाकी था, अभी पप्पू आ गए. वैभव वाद आणि आता मात्र नक्कीच नवीन बाळर मैदानाच्या आतमध्ये पप्पूला आपण पाहणार आहोत आणि उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. काशीनाथजी बजागे यांच्याकडून पाण्याची नक्कीच वेळोवेळी या ठिकाणी मात्र पूर्तता केली जाते. त्यांचं देखील विशेष सहकार्य, कारण की अशा रगरगत्या उन्हामध्ये पाण्याची नितांत आवश्यकता आणि ती नक्कीच पूर्ण करण्याचं कार्य ते स्वतः करतात. हे फार गरजेचं आहे. नक्कीच मावद सिरीज जी आकर्षक ट्रॉफी आहे ती सुद्धा काशीनाथजी घरत यांनी आम्हाला पुरस्कृत केले. दोन्ही ज्या प्रिंटर्सचे प्रोप्रायटर आहेत आणि नक्कीच त्यांचं देखील विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. त्यांचं देखील आम्ही करतो या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार. स्ट्रायकेटला बॅटर आता मात्र पप्पूला आपण पाहतोय. गोलंदाज तयार केतन. हो इथे मात्र बाकपुढे जाऊन स्लाइस केला. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक विलासची झाले चुकी आणि चेंडू फरार झाला. सीमा रेषा पार. दणदणीत कणकणीत चौकार. विलास ने छोड़ डाला चौकार. विलास जगह पे विलासने काल चांगली या ठिकाणी मात्र नक्कीच कामगिरी केली होती. आज थोडंसं नक्कीच बॅकफुटला
आवश्यकता होती असं वाटतं की एनर्जी ड्रिंक घेतली असावी आणि नक्कीच त्या अनुषंगाने थोडासा अनुमान सुगला, परंतु आउटफील्ड थोडंसं खराब आहे. विनोदला देखील नक्कीच आपण पाहतो नक्कीच चांगली कामगिरी केली होती आणि आता मात्र विलासने चौकार सोडल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 27 या आकड्यावरती. पुन्हा एकदा आडव्या बॅटने ऑन साईडला देखना स्ट्रोक, परंतु हो इथे मात्र फलंदाज होतोय बाद. पप्पू बॅक टू द पवेलियन. पप्पू अभी नापास हो गया. ऋतिक 0 होतोय बाद. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेचच. चला पुढच्या मॅचचा आपण टॉस करूयात. शिवनेरी पलटण आणि पुरंदर वॉरियर्स दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. शिवनेरी पलटण आणि पुरंदर वॉरियर्स दोन्ही संघाचे संघनायक. चला शिवनेरी पलटण संघाचे संघनायक या, कारण की पुरंदर वॉरियर्स संघाचे संघनायक या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत. या लगेचच या. चला आपण टॉस करूयात दोन्ही संघादरम्यान. काशीनाथजी बजागे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. चला आपण लगेचच या टॉस साठी. शिवनेरी पलटण संघाचे संघनायक आपण या, कारण की पुरंदर वॉरियर्स संघाचे संघनायक सज्ज आहेत. चला टॉस साठी या शिवनेरी पलटण संघाचे संघनायक. नक्कीच दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी मात्र उपस्थित टॉस देखील केला जातोय. आपण पाहू शकता नक्कीच हा टॉस महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. कोण असेल टॉस का बॉस लगेचच पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय पुरंदर वॉरियर्स संघाने, त्यांनी स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या मॅच साठी. आणि आता मात्र नक्कीच ही मॅच मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय अवघ्या धावा बनवायच्यात विजयासाठी, त्या म्हणजेच 30 धावा. चला सलामीची पेर मधाच्या आतमध्ये लगेचच जायचं केतन.
लगेच आमच्या एस के एंटरटेनमेंटचे प्रोप्रायटर सन्मान्य किरणजी थळे साहेबांकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा येतात. थेट आज सापडवरून नक्कीच त्यांच्याकडून शुभेच्छा येतात. ते देखील नक्कीच थोड्या थोड्यात उपस्थित होतील. यात मात्र शंका नाही. जाऊयात मॅचच्या दिशेनं. मॅच देखील तितक्याच महत्वाची आहे. सलामीची पेर मधल्या आतमध्ये आपण पाहतो स्ट्राईक एंडलाचा बॅटर गोरखनाथ आणि नॉन स्ट्राईक एंडलाचा बॅटर केतनला आपण पाहतोय. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल गोलंदाज. 30 धाब्यांची आवश्यकता. मनोहरला आपण पाहतोय. 30 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाज होतोय नक्कीच तयार. आणि नक्कीच या ठिकाणी मात्र चांगला खेळ प्रस्थापित करावा लागेल यशांच्या पाठीमागे. क्या बात आहे. मास्टर माइंड साईनाथ बजागे नक्कीच या मॅच मध्ये नक्कीच पुन्हा एकदा त्यांचं देखील आगमन होतोय. मिड ऑफला नक्कीच साईनाथजी बजागे आहेत कारण की नक्कीच तिथूनच ते क्षेत्ररक्षण सजवत आहेत. 30 धाब्यांची आवश्यकता आहे. क्या बात आहे. लेट्स प्ले शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू मनोहरचा. हो क्या बात आहे. इथे मात्र सन्मान दिलाय. ओहो खराब क्षेत्ररक्षण. स्वयंभू होते त्या ठिकाणी मात्र नक्कीच त्या ठिकाणी मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. हलक्या हातानं फ्लिक केला. फ्लिक ऑफ द रिस्क. आणि या ठिकाणी मात्र या 2 धावा फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चांगली कामगिरी केली जाते परंतु गोलंदाज देखील तितकाच ताकदीचा गोलंदाज आहेत. अनेक वर्षांचा अनुभव आहे. अनेक क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे मनोहरने देखील पाहिलेत आणि आज एकंदरीत चांगली गोलंदाजी तो देखील करतोय. हो पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने चेंडू पिच केला होता. सन्मान दिला जातो इथे मात्र मनोहरच्या गोलंदाजीला. पुश केलाय. पुश करो खुश रहोची भूमिका मात्र आतमध्ये साकारली जाते. हो पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलंय. या 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. मागच्या चेंडूवरती असंच चित्र पाहायला मिळालं. जिथे मात्र 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा धावफलकावरती पळून काढल्या आणि इथे मात्र अशीच रणनीती आखली जाते कारण की 30 धावांचं सोपं असं समीकरण आहे परंतु ते समीकरण कसं पार पाडेल जंजिरा सुपर किंग्स याकडे सर्वांचं लक्ष लागलं. इथे मात्र नक्कीच पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. हलक्यातनं टॅप करण्याचा प्रयत्न आहे. मोठी रिस्क घेतली जात नाहीये कारण की त्यांना देखील ठाऊक आहे मनोहरला या ठिकाणी मात्र नक्कीच सन्मान देणं गरजेचं आहे आणि तो सन्मान देखील दिला जातोय. साईनाथ बजागीन ऍक्शन मध्ये गोलंदाजीसाठी वाटतं येतील यात मात्र शंका नाहीये कारण की आलेल्या त्यांनी सांगितलं होतं की आता मात्र गोलंदाजीची धुरा माझ्यावरती असेल. हो क्या बात आहे. क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. जरूर इथे मात्र 2 ते 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. 100% नक्कीच्या ठिकाणी मात्र एफर्ट्स देतात आपल्या संघासाठी कारण की विचार केला तर अंतिम हा सामना त्यांच्या संघाचा आणि अंतिम सामन्याचा शेवट गोल करण्यासाठी ते देखील मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. आपण पाहू शकता जीवाच्या आकांताने चेंडूला अडवलं. हो स्विच हिट मैस्टामिक स्ट्रोक डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक येतात. हो क्या बात आहे. अप्रतिम खेळ आणि फलंदाज गोरखचा समाप्त होतोय खेळ. गोरख बॅक टू द पवेलियन. झाली कारण की आपण बलदार स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गोरखने आणि नक्की साधा सोपा असा झेल त्या ठिकाणी मात्र प्रस्थापित झाला आणि फलंदाज पहिला या ठिकाणी मात्र नक्की बाद होतोय गोरखच्या स्वरूपाने. आणि आता मात्र नवीन बॅटर मध्ये अमल होतोय दाखल. हा अंतिम चेंडू असेल षटकातील. 6 धावा आतापर्यंत धावफलकावरती जोडला गेला आणि अंतिम चेंडू या ठिकाणी मात्र फेकला जाईल मात्र आतमध्ये. अंतिम चेंडू षटकातील. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात आणि महत्वाची एक विकेट देखील संपादित केलंय. चांगली गोलंदाजी मनोहरच्या माध्यमातून. हो अप्रतिम चेंडू आता परंतु नक्कीच वेग फार होता आणि त्या अनुषंगाने हा वाईटचा इशारा पंचांचा. 7 धावा धावफलकावरती.
हो स्विंग आणि मिस डॉट बॉल आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती फक्त आणि फक्त 7 आणि विजयासाठी 12 चेंडू मध्ये धावा बनवायच्या 23. आणि या ठिकाणी मात्र नक्कीच विचार केला तर ऋतिकला आपण पाहतोय. असं वाटलं होतं की नक्कीच या ठिकाणी मात्र प्रतापगड रॉयल संघ थोडासा नक्कीच बॅकफुटला, परंतु धावा देखील 29 बनल्या गेल्या आणि अंतिम 12 चेंडू मध्ये मात्र धावा बनवायच्या 23. 12-23चं समीकरण मधाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज ऋतिकला आपण पाहतोय. हो इथे मात्र नक्कीच ऑफस्टिकच्या अगदी बाहेर चेंडू पिच केला होता. पंचांचे दोन्ही आज समांतर धाव होईल, अवांतर वाईटच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाईल. साईनाथ बजागे आज नक्कीच आनंद घेतात. या मास साठी नक्कीच ते 100% एफर्ट देखील देतात. प्राण नक्कीच पणाला लावल्या तिथे मात्र हो फटका फसलाय. धाव दिवस क्षेत्ररक्षक विकेटची प्राप्ती. क्या बात है, क्या बात है. फलंदाज बाद केतन बॅक टू द पवेलियन. जरूर एक मोड आला नक्कीच, या मॅचला एक टर्निंग पॉइंट आला आणि इथे मात्र नक्कीच फलंदाज बाद झाला. ऋतिकने या ठिकाणी मात्र मोठा फलंदाज नक्कीच डगावच्या आशाला पाठवला. केतनकडे क्षमता होती मोठे फटके मारण्याची, परंतु त्याला देखील तंबूच्या आशाला दाखवलं गेलंय. इथे मात्र नक्कीच कपिल घरत यांनी आगळं वेगळं बक्षीस लावलंय. जर गोलंदाज ऋतिकने 20 धावा खर्च केल्या तर 200 रुपयाचा कॅश प्राइज. हे खरं तर आमिष आहे, हे बक्षीस नाहीये, आमिष दाखवलं गेले कारण की सामना त्यांना देखील जिंकायचा आहे. परंतु ऋतिक आपला नॅचरल गेम खेळतील, कारण की साईनाथ बजाज यांनी काल देखील सांगितलं होते की त्यांचा संघ आज नॅचरल गेम खेळेल. आणि नक्कीच तो खेळ मधाच्या आतमध्ये साकारला जातो. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती नितीन. हो डॉट बॉल, क्या बात है, क्या बात है. अप्रतिम गोलंदाजी. असं वाटतंय की नक्कीच प्रतापगड रॉयल्स नक्कीच संघाने असं ठरवलंय साईनाथ बजाज यांच्या संघाने की नक्कीच जाता जाता एखाद्या संघाला देखील घेऊन जायचंय, धक्का देऊन जायचंय, यात मात्र शंका नाहीये. गोलंदाज तयार. हो इथे मात्र हेडशॉट या ठिकाणी मात्र पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. हो बॅकअप आपण पाहू शकता अजय सर. अगदी लॉंग ऑफ मधून साईनाथ बजागे नक्कीच अगदी यष्टीरक्षकाच्या पाठीमागे बॅकअप साठी गेले होते. इथं नक्कीच क्रिकेटची रणनीती आहे ती आखली जाते त्यांच्या माध्यमातून. 9 चेंडू 21 धावांची आवश्यकता. आता मात्र समीकरण थोडंस महागडं होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 9 चेंडू विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 21 ची आवश्यकता. गोलंदाज तयार. हो मिस्टामिक स्ट्रोक, जेलची संधी. रमेश बजागे होते, मानिक घरत होते, कारण की रमेश. हो क्या बात है, क्या बात है. बॅकअप आपण पाहू शकता. प्रशंसा करावी लागेल साईनाथ बजागे यांची. गुड थ्रो. आणि नक्कीच त्या ठिकाणी मात्र जज देखील चांगल्या पद्धतीने केलं. अगदी नक्कीच यंगस्टरला लाजवेल असं या ठिकाणी मात्र हा चेंडू त्यांनी देखील गॅदर केला. प्रशंसा करावी लागेल.
नक्कीच नेहमीच कॅप्टन नक्कीच फ्रंट फूटवर खेळत असतो, परंतु इथे मात्र स्वतः नक्कीच संघ मला तर या ठिकाणी मात्र नक्कीच जबाबदारी घेतोय, संघाशी लीड करतात आपल्या संघाला. क्या बात आहे, अप्रतिम कामगिरी. परंतु गोलंदाजी देखील अप्रतिम होतोय ऋतिकच्या माध्यमातून. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. हो, बॅकअप ध्यान चेंडूला पिच केलं आणि खराब क्षेत्ररक्षण. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने झालंय चुकी आणि चेंडू फरार होतोय सीमा पार. दर्जेदार चौकार. जोडीचे 15 धावा धावफलकावरती अजूनही 15 धाबींची आवश्यकता आहे. 7 चेंडू मध्ये 15 धावा बनवायच्यात. एक चेंडू शिल्लक आहे, कारण की पहिला चेंडू वाईड होता, दुसऱ्यावरती विकेट, तिसरा डॉट आला, त्यानंतर मात्र सिंगल आणि डबल आणि आता मात्र हा चौकार. एक चेंडू शिल्लक आहे. 7 चेंडू मध्ये आता मात्र धावा बनवायच्यात 15. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, टीम मीटिंग नकोय. अंतिम चेंडू शिल्लक आहे. पहिला वाईट चेंडू होता, दुसरा विकेट, तिसऱ्यावरती डॉट, चौथा चेंडू एक धाव आली आणि नक्कीच आपण मला सिंगल आली, डबल आल्या. नक्कीच 5व्या चेंडूवरती 6व्या चेंडूवरती चौकार आला. 7 चेंडू 15 धाब्यांची आवश्यकता. थोडासा चला आपण स्पीडअप करा. पहिला वाईड होता, या गोष्टीची नक्कीच नोंद घ्यायची ऋतिक. एकच चेंडू डॉट झालाय. चला एक बॉल आहे, जो हेडशॉट होता डोक्याला लागलेला, तो धावा आल्या होत्या, धावा आल्या होत्या नक्कीच. डोक्याला लागला, त्यानंतर मात्र डॉट, नक्कीच आपण विकेट्स नंतर डॉट, त्यानंतर मात्र एक धाव आली. चला डोक्याला लागला जो हेडशॉट होता तो नक्कीच एक धाव होती, या गोष्टीची नोंद घ्या. त्यानंतर 2 धावा आल्या, त्यानंतर मात्र चौकार आला. चला अंतिम चेंडू शिल्लक आहे ऋतिक, कारण की आमचे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्कोरर उपलब्ध आहेत, यात मात्र शंका नाहीये. 7 चेंडू विजयासाठी 15 धाब्यांची आवश्यकता. हा निर्णायक चेंडू असेल ऋतिकच्या स्पेल मधील. गोलंदाज ऋतिक होईल सज्ज गोलंदाजी ट्रॅक वरती. अंतिम चेंडू. ओहो, मिस्टाम एक स्ट्रोक. स्वतः गोलंदाज या ठिकाणी मात्र नक्कीच धावून ती बॉल गेले होते. झेल देखील सुटतंय. हो, मनोरंजन मनोरंजन केलं जात आहे आणि या ठिकाणी मात्र तत्पर 3 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या जातात आणि या ठिकाणी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती. आता मात्र विजयासाठी 6 चेंडू मध्ये 12 धाव्यांची आवश्यकता असेल. 6 बारांची आवश्यकता. यस डीजे. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. पाण्याची मागणी केली.
चल लगेच आता मॅचला सुरुवात करायची. 6 चेंडूमध्ये आता मात्र धावा बनवायच्यात 12. 6-12चे समीकरण मला मध्ये पाहायला मिळतोय. नेहमी आपण 7-12 पाहत असतो, आता मात्र 6-12. विनोद गोलंदाजी ट्रॅक वरती. अतिशय चांगली मॅच मध्ये पाहायला मिळतोय, कारण की आता मात्र सामना जिंकायचं जंजिरा सुपर किंग्स या संघाने प्रतापगड रॉयल्स आता मात्र नक्कीच शेवटच्या मोमेंटला नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. हा सामना जिंकणं नक्कीच त्यांनी ठरवलाय, जिंकण्याचं ठरवलं. त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र वेळोवेळी रणनीती आखली जाते. 6 चेंडू आणि धावा बनवायच्यात आता मात्र 12 धावा. स्ट्राईक एंडला बॅटर पाहायला मिळेल मात्र मध्ये अमोल. हो क्या बात आहे, इथे मात्र नक्कीच चांगला झेल झाला असता, परंतु नक्कीच एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. साईनाथ बजागे नक्कीच जीवाच्या आकांताने प्रयत्न करतात. नक्कीच विनोदला स्वतः संधी होती फॉलो थ्रो मध्ये नक्कीच हा झेल घेण्याची, परंतु हे अशा पद्धतीने झेल घेणं फार कठीण असतो एखाद्या गोलंदाजाला. परंतु या ठिकाणी मात्र नक्कीच पूर्णपणे कष्ट घेतले जातात साईनाथ बजागे यांच्या माध्यमातून. 5 चेंडू विजयासाठी 10 धाब्यांची आवश्यकता. हो बाशी नरेश फलंदाज बाद. क्या बात आहे, सामन्यामध्ये ट्विस्ट. अमोल बॅक टू द पवेलियन. चेंडूला पिच केला आणि नक्कीच त्याच्यावरती सफलता देखील प्राप्त केली. आणि अशा पद्धतीने चेंडू हाताळणं गरजेचं आहे, आणि ती कला विनोदकडे आहे. अगदी रेड करून गोलंदाजी केली होती. विजयासाठी आता मात्र समीकरण 4 चेंडू मध्ये 10 धाब्यांची आवश्यकता. आणि नवीन बॅटर मध्ये शुभमला आपण पाहतोय. 4 चेंडू 10 धाब्यांची आवश्यकता. प्रयत्न लाजवाब सुरू आहेत प्रतापगड रॉयल संघाच्या माध्यमातून. साईनाथ बजागे यांनी नक्कीच या ठिकाणी मात्र महत्वाचा रोल घेतलाय या सामन्यामध्ये. जीवाच्या आकांतेने या ठिकाणी मात्र प्रयत्न केला जातोय, आणि प्रयत्न सफळ होईल का आणि नक्कीच मार्गदर्शन देखील केलं जाते गोलंदाजांना कशा पद्धतीने गोलंदाजी करायची, कारण की बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. आणि आपण पाहिलं तर नक्कीच भारतातील सर्वात मोठी स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये नक्कीच विजेते प्राप्त केलं होतं साईनाथ बजागे यांनी पुरस्कृत केलेला तो संघ होता. आणि आज त्यांचा संघ मधाच्या आतमध्ये. हो पुन्हा एकदा बॅक ऑफ द हँड चेंडू आणि पंचांचा वाईटचा इशारा. शुभम स्ट्राईक एंडवरती आहेत, आणि आता मात्र 4 चेंडू विजयासाठी 9 धाब्यांची आवश्यकता आहे. थोडासा स्पष्टपणे दबाव असेल शुभम वरती, कारण की एका बाजूने आपण पाहिले तर चांगली गोलंदाजी देखील सुरू आहे विनोदच्या माध्यमातून. 4 चेंडू विजयासाठी 9 धाब्यांची आवश्यकता. हो वरवा बाटने ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात. हो क्या बात आहे, राजेशच्या माध्यमातून चांगली या ठिकाणी मात्र नक्कीच फेकी झाली होती, परंतु थोडेसे चुकले विनोद आणि तत्पर. या 2 धाबा लगेचच धाव फलकावरती जोडल्या गेल्या. 3 चेंडू विजयासाठी 7 धाब्यांची अजून आवश्यकता. प्रयत्न केले जातात दोन्ही बाजूनी, दोन्ही संघांच्या माध्यमातून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. क्रिकेटच्या या पटलावरती, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती या 2 संघादरम्यान मध्ये नक्कीच हा सुंदर असा सामना आपण पाहतोय. 3 चेंडू विजयासाठी 7 धाब्यांची आवश्यकता. स्ट्राईक एंडला ह्याचं बॅटर पाहायला मिळेल शुभम. गोलंदाजी ट्रॅक वरती लेफ्टी विनोद. 3 चेंडू 7ची आवश्यकता. हो यॉर्कर लाईन चेंडू. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आणि आता मात्र नक्कीच स्ट्राईक एंड मध्ये थ्रो केलाय. हो हो क्या बात आहे, फलंदाज बाद. सामन्यामध्ये ट्विस्ट, सामन्यामध्ये रोमहर्षकपणा, आणि शुभम आता होतोय बाद.
नवीन बॅटर पदाच्या आतमध्ये अजय चोरगेला आपण पाहतोय. अजय चोरगे देखील दाखल होते, परंतु नक्कीच अंडरआर्म क्रिकेट चांगलं खेळत होते. आता मात्र 2 चेंडू 6ची आवश्यकता आहे. गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे. 2 चेंडू विजयासाठी 6 धाब्यांची आवश्यकता. अजय चोरगेला आपण पाहतोय स्ट्राईक एंडला ऍज अ बॅटर. संजय बजागे यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य, आनंद घेतला जातोय. फक्त 30 धावांचा टार्गेट होता आणि या ठिकाणी मात्र आव्हान या ठिकाणी मात्र मागणं होताना 2 चेंडू विजयासाठी 6 धाब्यांची आवश्यकता. सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. ओ इथे मात्र फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. हो इथे मात्र त्यांच्या अव्वाकेशात दूर लक फॅक्टर ऑन आणि चेंडू फरार, सीमारेषा पार, नशिबाचा चौकार. हो चौकार आला. नशीब या ठिकाणी मात्र वेगिणून होताना आणि चौकार देखील आला. आता मात्र 1 चेंडू विजयासाठी 2 धावा. चेसिंग कंपल्सरी. 1 चेंडू मध्ये 2 धाब्यांची आवश्यकता. चला व्हॉलेंटियर्स बॉल द्यायचा. चला मॅच बॉल देखील आला. 1 चेंडू 2 धाब्यांची आवश्यकता. क्या बात आहे. विनोद या ठिकाणी मात्र चांगली गोलंदाजी करतोय, परंतु शेवटच्या मोमेंटला अगदी आउटफील्डच्या नक्कीच त्या ठिकाणी मात्र थोडंसं खराब होतं आणि त्या अनुषंगाने आज चौकार देखील आला. 1 चेंडू विजयासाठी 2 धाब्यांची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी. सामना आता मात्र नक्कीच या ठिकाणी मात्र चांगल्या मोमेंटला येऊन पोहोचला. 1 चेंडू विजयासाठी 2 धाब्यांची आवश्यकता. साईनाथ बजागे थोडासा कान मंत्र देताना आपण पाहू शकता. विचार विनिमय केला जातोय आणि अजय सर नक्कीच पहिल्या 4 सामन्यामध्ये जर असा नक्कीच प्रयत्न केला असता तर आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये असता संघ. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. बस नक्कीच जास्त टीम मीटिंग घेऊ नका, कारण की जास्त वेळ खर्च केला. 1 चेंडू 2 धाब्यांची आवश्यकता. चांगला सामना पाहायला मिळतोय. एक चेंडू 2 धाब्याची आवश्यकता. कुठला पन्ने चेंडू हाताला जाईल. दशरथजी बजागे यांच्याकडून हा चेंडू जर निधाव हाताळला तर तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. क्या बात आहे. 1 चेंडू 2 धाब्यांची आवश्यकता. जोरदार टाळ्या या सामन्यासाठी दोन्ही संघांसाठी. 1 चेंडू 2ची आवश्यकता. थोडासा बर्डन, थोडासा दबाव, गोलंदाजावरती दबाव, फलंदाजावरती दबाव आणि स्पष्ट दबाव असेल क्षेत्ररक्षकांवरती. 1 चेंडू 2ची आवश्यकता. ओहो फटका फसलाय. डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक ओहो ऋतिकने झेल संपादित केलाय. फलंदाज बाद आणि सामना जिंकलाय प्रतापगड रॉयल्सच्या संघाने. क्या बात आहे, क्या बात आहे. पुरंदर वॉरियर्सचे नक्कीच संघ मालक सन्मान्य संजयजी दिगाडकर साहेबांच्या माध्यमातून समालोचकांना या ठिकाणी मात्र एनर्जी ड्रिंक दिली. त्यांचा आम्ही नक्कीच सदस्य आभारी नक्कीच